तर मागच्या भागात आपण पाहिलं की सुशांतच्या डोळ्यात राग नव्हता, पण एक ठाम निर्णय नक्कीच दिसत होता. तो वैशूला फोनवर पाहत म्हणाला, वैशू, मला फक्त एकदाच खरं उत्तर हवं आहे. तू मला सगळं खरं खरं सांग. तू हे का केलंस? मी आत्ताच एंगेजमेंट तोडतो. त्यानंतर संपूर्ण रात्र वैशू नीट झोपू शकली नव्हती. मनात सतत रडू दाटून येत होतं. आता काय होणार? सुशांत काय करेल? जर त्याने अंगठी परत दिली तर? या विचारांनी जीव थरथरत होता. वैशू अचानक उठून बसली. नाही, नाही, असं घडायला नको. वैशूच्या डोळ्यासमोर बसलेली, हसणारी आणि लाजणारी कियारा दिसत होती. कियारा खूप आनंदी होती, पण वैशूच्या चुकीमुळे एक विचित्र प्रसंग निर्माण झाला होता. डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. माझ्यामुळे जर कियाराचा साखरपुडा मोडला तर किती वाईट होईल. मी तर स्वतःच्या नजरेतही खाली पडेन. मग मामी, मामा माझ्याबद्दल काय विचार करतील? आई काय म्हणेल? संपूर्ण रात्र वैशूला झोपच लागली नाही. सकाळी तिचे सुजलेले डोळे पाहून मामी म्हणाल्या, वैशू, तुला काय झालं आहे? वैशू काय सांगणार? कियारा मात्र हसून म्हणाली, माझ्या विदाईचा विचार करून ही बिचारी रात्रभर रडली आहे. जणू मी लग्न करून अमेरिकेला जाणार आहे आणि हिला पुन्हा माझा चेहरा दिसणारच नाही. खरं तर माझं सासर तर फक्त 8 पावलांवर आहे. चहाचा घोट घेत कियारा अगदी सहज बोलत होती. तेव्हा आई म्हणाली, सुशांतचा लहान भाऊ पण आहे. तो इटलीला शिकायला गेला आहे. काही दिवसात येईल. सांग वैशू, तुला मावशीच्या दिराशी लग्न लावून देऊ का? दोघे एकाच घरात राहाल. हे ऐकताच वैशूने आश्चर्याने आईकडे पाहिलं. कियारा आनंदाने म्हणाली, अरे वा ताई, असं झालं तर कमालच होईल. आई म्हणाली, पहिले तू सासरी जा, मग मागायला ये वैशूला. वैशूच्या आईचा सल्ला कियाराला फार आवडला. ती म्हणाली, का नाही, मी नक्की मागेन. खरं तर असं करू, सुशांतचा नंबर द्या. आत्ता त्याला सांगते की आपल्या लग्नात त्याच्या लहान भावाची एंगेजमेंट माझ्या भाषेची करून टाका. आई शपथ, मजा येईल. वैशूने लगेच उत्तर दिलं, बिलकुल नाही. मला असा काही शौक नाही. मला अजून मेडिकल शिकायचं आहे, डॉक्टर व्हायचं आहे. माझ्यासमोर कोणीही लग्नाचं नाव काढू नये. तिच्या आवाजात गंभीरता होती. मावशीने लगेच टोमणा मारला, ऐकलत का? माझ्या वेळी तर तुम्ही किती गोंधळ घातला होता की मुलींनी वयात शिकून वेळ वाया घालवू नये, वेळेवर लग्न झालं पाहिजे. आता ऐका तुमच्या मुलीचे विचार. आई शांतपणे म्हणाली, हिला बोलू दे. मी आधीच ठरवलं आहे, जसेच हिची 14वी क्लास पूर्ण होतील तसं मी हिचं लग्न करीन. हे ऐकून वैशू टेबलवरून उठली आणि आपल्या खोलीत गेली. नाश्ताही केला नाही. मनात प्रचंड तणाव होता. पुढे काय होणार? तेवढ्यात तिच्या फोनवर सुशांतचा कॉल आला. त्याने हळू आवाजात म्हटलं, वैशू, मला तुझ्याशी भेटायचं आहे. असं समजू नकोस की तुला धमकी दिली आहे. मी खरंच आज रात्रीपर्यंत थांबेल. वैशूने सुशांतला थांबवण्याचा प्रयत्न केला होता. नाही प्लीज, तुम्ही असं करणार नाही. मी तुम्हाला सगळं खरं सांगायला तयार आहे. फक्त सांगा कुठे भेटू. असं विचारल्यावर सुशांतने तिला एका रेस्टॉरंटचा पत्ता पाठवला. घर पाहुण्यांनी भरलेलं असल्याने वैशूने मैत्रिणीला भेटायला चालल्याचं निमित्त केलं आणि 2 तासात परत येईल असं सांगून बाहेर पडली. ती ज्या रेस्टॉरंटमध्ये पोहोचली तिथे सुशांत आधीच उपस्थित होता. तिला पाहताच त्याच्या कपाळावर आठ्या उमटल्या. वैशूने स्वतःला सावरत त्याच्या टेबलापर्यंत पोहोचली. तिच्या आयुष्यात ही पहिलीच वेळ होती की ती अशा रीतीने कोणाला भेटायला आली होती, तेही आपल्या कियारा मावशीच्या विना. सुशांतने कठोर लहजात बस असं म्हटलं. वैशू त्याच्यासमोर बसली. सुशांत म्हणाला, तुला माहिती आहे तू काय केलं आहेस? मी पूर्ण रात्र झोपू शकलो नाही. वैशूने डोळ्यात अश्रू आणून उत्तर दिलं, प्लीज मला माफ करा. चूक माझी होती, पण माझ्या चुकीची शिक्षा माझ्या कियाराला देऊ नका. सुशांत संतापून म्हणाला, आणि मग मी माझं आयुष्य उद्ध्वस्त करू? मनात तुला ठेवून लग्न तुझ्या मावशीशी करू? तुला वाटतं हे सोपं आहे? प्रश्नच येत नाही. वैशूने शांतपणे सांगितलं, एकदा माझं ऐका. सुशांत, मी हे सगळं कियारासाठीच केलं होतं. तुम्ही मला तिच्यासाठी योग्य वाटलात. मी तुमच्यासोबत कधीच नाटक केलं नाही. कियारा तुम्हाला गंभीरपणे घेत नव्हती, म्हणून मी प्रयत्न केला की तुम्ही तिच्यासाठी तयार व्हावं. म्हणूनच गुलाबाच्या फुलासोबत मी तिच्या नावाने संदेश पाठवत होते. मला माहीत नव्हतं की तुम्ही मला आधीच पाहिलं आहे. तुमच्याशी मी नेहमी कियाराच्या नावानेच बोलत होते. वैशू पुढे म्हणाली, त्या दिवशी रेस्टॉरंटमध्ये कियाराला मॅरून सूट घालून आणलं होतं, जेणेकरून तुम्ही तिला पाहू शकाल. पण तुम्ही पोहोचायच्या काही मिनिटाआधीच तिच्या कपड्यांवर चटणी सांडली गेली. ती वॉशरूममध्ये गेली आणि आपला मॅरून दुपट्टा माझ्याकडे ठेवून गेली. हे ऐकून सुशांत रागाने म्हणाला, तुला वाटलं काय होतं? तुझ्या मावशीलाच माझ्यात रस नव्हता?
मला हे तिच्यात काही इंटरेस्ट नव्हता. मग हा सगळा ड्रामा का? तुला वाटलं मी एवढा बावळट आहे? रोज तू माझ्या बेंचवर गुलाब ठेवशील, पत्र ठेवशील आणि मी तुला बघायचा प्रयत्नही करणार नाही. आता तुलाच मी प्रेम करायला लागलो आहे. फोनवर ज्या गप्पा झाल्या त्या तुझ्याशीच झाल्या. माझ्या कल्पनांमध्येही तूच होतीस. माझ्या विचारांमध्ये, माझ्या मनात मी तुझ्यासोबत खूप पुढे गेलो आहे. आणि माझ्या गंभीरतेचा अंदाज तुला यावरून येईल, कारण तुझ्या घरी नाते घेऊन जायला मी आईला पाठवायलाही वेळ घालवला नाही. सुशांत रागाने म्हणाला. आणि आता तू म्हणतेस की हे सगळं तू मला मावशीशी म्हणजे कियाराशी मिळवण्यासाठी केलं होतंस? वाव, म्हणजे तुला वाटतं मी अगदीच मूर्ख आहे. असं झालं तर कियाराची थट्टा होईल. वैशूच्या डोळ्यात पाणी आलं. ती विनवू लागली. प्लीज सुशांत, मामा मामी सगळे घरी आहेत. खूप बदनामी होईल. माझी कियारा खूप चांगली आहे. तुम्ही तिच्यासोबत खूप आनंदी राहाल. प्लीज ही एंगेजमेंट तोडू नका. ती रडू लागली. काही वेळ सुशांत तिच्याकडे टक लावून बघत राहिला. मग दोन्ही कोपरे टेबलावर ठेवून हाताने डोकं धरून तो बराच वेळ विचार करत राहिला. थोड्याच वेळात त्याने नकारार्थी मान हलवली. नाही वैशू, माझ्यासाठी हे शक्य नाही. चूक तुझी आहे. बरं होईल की जितक्या लवकर शक्य आहे तितक्या लवकर सगळ्यांना खरं सांगून टाक. नाहीतर मग मीच सांगणार. मी तुझ्या कियाराशी लग्न करूच शकत नाही. वैशू ठाम आवाजात म्हणाली. लग्न तुम्ही माझ्याशीही करू शकत नाही. हेही शक्य नाही. जरी एंगेजमेंट तोडली तरी माझा तुमच्याशी कुठलाही संबंध होऊ शकत नाही. माझ्या घरचे कधीही त्या मुलाशी माझं लग्न लावून देणार नाहीत, ज्याने आधी माझ्या मावशीशी नातं तोडलं असेल. आणि शिवाय मी तुमच्यावर प्रेम करत नाही, म्हणून कियाराशी नातं तोडल्यानंतर माझ्याबाबत कोणतीही अपेक्षा ठेवू नका. ह्याचा तर प्रश्नच येत नाही. सुशांत तिच्याकडे रोखून पाहत म्हणाला. अच्छा, तर ही गोष्ट आहे. तू माझ्या भावनांशी खेळलीस. वाव, ओके. जा घरी जा. आता जे होईल ते बघू. तू तुझा खेळ खेळलास, आता माझी बारी आहे. असं म्हणून तो उठून निघून गेला. वैशूच्या अंगात रक्तच उरलं नव्हतं. ती हादरून बसली होती. आता सुशांत काय करणार याचा विचार करून तिचं मन घाबरलं. गोष्ट अधिकच बिघडत चालली होती. खरं तर बिघडलीच होती. धडधडत्या मनाने ती घरी परतली. घरात उत्साहाचं वातावरण होतं. तिचे सगळे कझन्स गाणी लावून नाचत होते. आई आणि मामी हुंड्याच्या सामानाची यादी बनवत होत्या. कियारा सर्व पुतण्या भाच्यांना डान्सचे स्टेप्स शिकवत होती. वैशूला पाहताच ती हसून म्हणाली. मिळाला तुला वेळ? चल इथे ये आणि तुझ्या कझन्सना सांभाळ. अरे माझं डोकं खाऊ नका रे. शिका वैशूपासून डान्स. सगळे कझन्स तिच्या भोवती जमले. वैशू आधीच चिंतेत होती, पण ती काहीही चेहऱ्यावर दाखवू इच्छित नव्हती. तिने काही डान्स स्टेप शिकवले आणि आपल्या खोलीत गेली. खोलीत कियारा फोनवर बोलत होती. आई, मला फक्त हे सांगायचं होतं की मी असे जड कपडे घालत नाही. तुम्ही मनावर घेऊ नका. परवानगी असेल तर मी माझी शॉपिंग स्वतः करेन. काही क्षणानंतर ती हसले. थँक्यू सो मच. फोन ठेवून कियारा हळूच म्हणाली. ओ थँक गॉड. मला वाटलं होतं न जाणे काय म्हणतील की ही मुलगी. तुला हिंमत कशी झाली आमच्या परंपरेविरुद्ध जाण्याची? आमची सून म्हणून तुला जड कपडे घालावे लागतील. कौटुंबिक दागिने घालून परंपरा जपावी लागेल. पण बरं झालं असं काही नाही झालं. खूप स्वीट सासूबाई आहेत माझ्या. लगेचच म्हणाल्या, जे तुला आवडतं तेच खरेदी कर. बरं झालं, हा प्रॉब्लेम तरी सुटला. मग कियारा वैशूकडे पाहून म्हणाली. वैशू, तू माझ्यासोबत शॉपिंगला चल ना. तुझी चॉईस खूप चांगली आहे. जसा तू इतका हँडसम मुलगा माझ्यासाठी शोधून दिलास तसे कपडेही चांगले निवडशील. मला शॉपिंगचं काही कळत नाही. वैशू मात्र गप्प राहिली. तिच्या मनात फक्त एकच विचार फिरत होता. न जाणे सुशांतने घर गाठलं असेल आणि काय तमाशा घडवेल. लवकरच या साऱ्या आनंदमयी वातावरणावर दुःखाची छाया पडणार होती. तिने आपली पर्स एका बाजूला ठेवली आणि चहा आणायच्या बहाण्याने खोलीतून बाहेर आली. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी ती जेव्हा खोलीतून बाहेर पडली तेव्हा लॉन्चमध्ये सुशांतला पाहून तिचा जीव थरथरला. तिची आई त्याला कोल्ड ड्रिंक देत होती. ग्लास हातात घेताच त्याची नजर वैशूकडे गेली. तिचा रंग उडून गेला. काय तो नकार द्यायला स्वतः इथे आला आहे का? हा विचार तिच्या मनात आला. वैशूला पाहून सुशांतने नजर खाली घातली आणि तिच्या आईला म्हणाला. मला कियाराशी थोडं बोलायचं आहे. तुम्हाला काही वाईट वाटत नसेल तर. हे ऐकून वैशूचा श्वास अडकला. तिची आई म्हणाली. मी वैशूला सांगते बोलवायला. ती कियाराला बोलवायला गेली. त्यावेळी मामी आपापल्या खोल्यांमध्ये होत्या. लाऊंज पूर्ण रिकामा होता. वैशू धैर्य गोळा करून काही पावलं पुढे गेली आणि हळू आवाजात म्हणाली. कृपया कियाराला काही सांगू नका. सुशांताने कठोर आवाजात उत्तर दिलं. शटअप. तुला जे करायचं होतं ते करून झालं.
तुझं उत्तर मी ऐकून झालंय. तुझी हट्टीपणाही पाहून झालाय. आता माझी पाळी आहे. वैशूचा जीव धडधडू लागला. थोड्याच वेळात कियारा खोलीतून बाहेर आली. शांत चेहरा, पण चेहऱ्यावर थोडा नर्वसपणा. सुशांत लगेच तिच्याकडे वळला. कियारा म्हणाली, हो बोला. मला ताई म्हणत होत्या की तुम्हाला माझ्याशी काही बोलायचं आहे. वैशू बेचैन होऊन आपली बोटं मुरगळत होती. तिच्या मनात सतत विचार की आता काही क्षणात सगळं संपणार आहे. सुशांतने अजून कोल्ड ड्रिंकचा घोटही घेतला नव्हता. ग्लास तसाच टेबलावर ठेवला आणि तो कियाराकडे पाहत म्हणाला, आई म्हणाली होती की तुम्हाला लग्नाची शॉपिंग स्वतःच्या पसंतीने करायची आहे, म्हणून मी तुम्हाला घ्यायला आलो आहे. आई खूप थकले आहेत म्हणून स्वतः आल्या नाहीत. मला खात्री आहे तुम्ही माझ्यासोबत एकटं जाणं योग्य मानणार नाही, म्हणून तुम्हाला हवं असेल तर कोणाला सोबत घेऊ शकता. हे बोलून त्याने वैशूकडे कटाक्ष टाकला. वैशूसाठी ही गोष्ट पूर्णपणे अनपेक्षित होती. कियारा हसून म्हणाली, हो, वैशू माझ्यासोबत येईल. तिची चॉईस खूप चांगली आहे. ताई, मी हिच्यासोबत शॉपिंगला जाऊ का? वैशूची आई म्हणाली, हो जा. कियारा पुन्हा म्हणाली, चल ना वैशू, पटकन तयार हो. पण वैशूला अजिबात इच्छा नव्हती. ती म्हणाली, नाही, मला घरातलं काम आहे. तू एखाद्या मामीला घेऊन जा. खरं तर तिला पुन्हा सुशांतचा सामना करायचा नव्हता. कियारा थोडी रुसली. काय झालंय तुला? चल ना. सुशांत त्यावेळेस वैशूकडे कठोर नजरेने पाहत होता. आईही म्हणाली, वैशू तू सोबत जा. घरची कामं आम्ही पाहून घेऊ. सुशांत एवढंच म्हणाला. मी गाडीत बाहेर वाट बघतो. वैशूचं मन धडधडत होतं. काय तो गाडीत घेऊन जाऊन कियारासमोर माझं रहस्य उघड करणार का? या भीतीने तिचा जीव घाबरत होता. पण कियारा तिला जवळजवळ जबरदस्तीने सोबत घेऊन गेली. वैशू म्हणत होती, मी काय करू तुमच्या दोघात? मला बरं वाटत नाही. कियारा हसून म्हणाली, अरे, अजून तो माझा नवरा झालाय का? एकटी कशी जाऊ त्याच्यासोबत? जसे ते गाडीच्या जवळ पोहोचले, सुशांत आधीच ड्रायव्हिंग सीटवर बसला होता. वैशू मागच्या सीटवर बसली. कियारा देखील तिच्या शेजारी बसणार इतक्यात सुशांत म्हणाला, कियारा प्लीज तुम्ही फ्रंट सीटवर बसा. कियारा पुढच्या सीटवर बसली. सुशांतने गाडी स्टार्ट केली. समोरच्या रिअर व्ह्यू मिररमधून त्याची नजर सतत वैशूकडेच लागलेली होती. सुरुवातीला गाडीत पूर्ण शांतता होती. नंतर सुशांतनेच बोलायला सुरुवात केली. तुम्ही कुठे जॉब करता? कियाराने आपल्या कंपनीचं नाव सांगितलं. त्यानंतर तो कामाशी संबंधित थोडक्यात बोलत राहिला. शॉपिंग मॉलमध्ये पोहोचल्यावर त्याने गाडी पार्किंगमध्ये उभी केली. कियारा उतरली. वैशूही तिच्यासोबत उतरली. तिघं एकत्र मॉलमध्ये शिरले. तेव्हाच कियारा वैशूच्या कानाशी हळूच म्हणाली, मला आधीपासूनच वाटत होतं, हा माणूस एक नंबरचा बोर आहे. नाहीतर एखादा मंगेतर आपल्या होणाऱ्या बायकोला तिच्या कंपनीची चौकशी करतो का? मला तर असं वाटतंय की हा लालची आहे. माझा पगार किती आहे हे जाणून घेण्याच्या नादात आहे, म्हणून तर नाते केले असावं. वैशूने तिचा हात धरून दाबला आणि कुजबुजली, हळू बोल, त्याने ऐकलं तर? कियारा खांदे उडवत म्हणाली, तर ऐकू दे. एखादा मंगेतर विचारतो, तुला कोणता रंग आवडतो, कपडे कसे आवडतात. हा मात्र माझ्या कंपनीची डिटेल विचारतो आहे. कियारा सतत म्हणत होती, याच्या नजरा माझ्या पैशांवर आहेत. माझ्या अकाउंटमध्ये किती पैसे आहेत हे जाणून घ्यायचंय त्याला. पण मी सुद्धा काही साधी नाही. हुशारीत मी त्याहून जास्त आहे. माझ्याकडून एक पैसाही जाणार नाही. वैशूला समजत नव्हतं की कियारा इतक्या शंकेखोर का बोलते. सुशांत त्यांना एका फॅन्सी शॉपमध्ये घेऊन गेला. म्हणाला, इथून तुम्हाला जे काही आवडेल ते घ्या. कियारा हसत म्हणाली, मी एवढे फॅन्सी कपडे घालत नाही. त्यावर सुशांत शांत स्वरात म्हणाला, मग जे तुम्ही नेहमी घालता तेच घ्या. कियारा तिच्या पसंतीचे सूट निवडू लागली. अधूनमधून ती वैशूला विचारायची, हा कसा दिसतो? वैशू हलक्या आवाजात तिचं मत द्यायची. पण सुशांतच्या नजरांचा उष्णपणा वैशूच्या मनात अस्वस्थता निर्माण करत होता. जेव्हा कधी ती चोरून त्याच्याकडे बघायची तो तिच्याकडेच पाहत असे. वैशू पटकन नजर वळवून घ्यायची. कियाराने 10-12 जोड कपडे घेतले. सुशांतने तिच्या हातातून शॉपिंग बॅग घेतल्या आणि म्हणाला, ब्रायडल ड्रेसही घ्यायचा असेल तर घेऊन टाका. कियारा म्हणाली, नाही, तो मी तुमच्या पसंतीचा घेईन, काही हरकत नाही. हे ऐकून सुशांतने वैशूकडे एक नजर टाकली आणि खोल श्वास घेत म्हणाला, नाही, तो तुमच्या पसंतीचाच असावा, तेच योग्य होईल. मला महिलांच्या शॉपिंगबाबत काही खास अनुभव नाही. कियारा थोडी नाराज झाली. ते दुसऱ्या बुटीकमध्ये गेले. कियारा ब्रायडल ड्रेस पाहू लागले. वैशू बाहेर पडली. समोरच्या दुकानात सुशांत एका डमीवर ठेवलेला सुंदर ब्रायडल ड्रेस पाहत होता. किंमतही विचारत होता. त्याची पसंती वाईट नव्हती.
पण अचानक त्याने वैशूकडे वळून पाहिलं आणि कपडा सोडून तिच्याकडे आला. वैशू आत जाण्याचा प्रयत्न करू लागली, पण सुशांतने तिचं मनगट पकडलं. वैशू दचकल्यासारखी झाली. हात सोडा माझा, ती घाईघाईने म्हणाली. सुशांत शांत पण कठोर स्वरात म्हणाला, काय विचार करतेस तू? मी तुझ्या मावशीला शॉपिंग करून देतोय. म्हणजे माझा विचार बदलला का? नाही वैशू, तुझ्या केलेल्या गोष्टीची शिक्षा तुझ्या मावशीलाच भोगेल. तू माझ्या भावना खेळणं समजलं होतीस ना? आता मीही तसंच करेन. 1 महिना तिच्याशी प्रेमाचं नाटक करेन आणि लग्नाच्या आधीच हा ड्रामा संपवेन. हे ऐकून वैशूच्या पायाखालची जमीन सरकले. सुशांताने हात सोडला आणि म्हणाला, जा आता, जा तुझ्या मावशीला मदत कर. त्याच वेळी कियारा दुकानातून बाहेर आली. ती म्हणाली, तुम्ही इथे आहात? मी आत शोधत होते. मी एक ड्रेस निवडला आहे, पेमेंट करून द्या. सुशांत आत निघून गेला. कियारा हसत वैशूला म्हणाली, आता मजा येईल ह्याला. 2.5 लाखाचा ड्रेस निवडलाय मी. मोठे नखरे दाखवत होता. मला अनुभव नाही. आत्ता कळेल मजा. पण वैशूच्या मनात सुशांतच्या शब्दांचा गोंधळ सुरू होता. थोड्या वेळाने तो ब्रायडल ड्रेसचा बॉक्स घेऊन बाहेर आला. त्याच्या चेहऱ्यावर मात्र कसलीही चिंता नव्हती. शांतपणे म्हणाला, मी हे गाडीत ठेवतो. अजून काही हवं असेल तर घ्या. मी वारंवार बाजारात आणणार नाही. कियारा मग दागिने, सँडल्स, पर्स सगळं खरेदी करून मोकळी झाली. घरी परतल्यावर गाडी थांबवत सुशांत म्हणाला, कियारा, तुमचा फोन नंबर मिळेल का? जर तुम्हाला हरकत नसेल तर. कियाराने लगेच आपला नंबर त्याला दिला. वैशू आधीच गाडीतून उतरली होती. घरात गेल्यावर कियारा हसत म्हणाली, कळलंच नाही मला. त्या सडेल माणसाने माझा नंबर कशाला घेतला? गाडीत एकदाही थेट बोलला नाही. फोनवरही बोरच करेल. अरे देवा कियारा, किती फुटकं निघालं तुझं नशीब. कियारा अजूनही मजा करण्याच्या मूडमध्येच होती. पण वैशूच्या मनात मात्र सुशांतचे शब्द अजूनही विषासारखे घुटमळत होते. वैशूच्या आवाजात बेचैनी आणि दडपण दडलेलं होतं. जेवण झाल्यावरती लगेच आडवी झाले. मनात विचारच विचार. काय करू? कियाराला सांगू का की सुशांत खरोखर काय इच्छितोय? पुढे काय होईल? तो काय करेल? काहीच समजत नव्हतं. त्याचवेळी कियारा झोपायला आडवी होत होती तेव्हा तिच्या मोबाईलवर रिंग वाजली. कियारा मिश्किलपणे म्हणाली, मला वाटतंय तोच असेल, मिस्टर सडू. फोन उचलून तिने नकळतपणे विचारलं, हॅलो जी, कोण? समोरून आवाज आला, मी सुशांत. त्याचा आवाज बाहेरपर्यंत स्पष्ट ऐकू येत होता. कियारा हसली, अहो तुम्ही? मला वाटलं रॉंग नंबर आहे. मग वैशूकडे पाहत तिने डोळा मारला. पुढे म्हणाली, ॲक्च्युअली मी तुमच्याकडून फोनची अपेक्षा केली नव्हती. सुशांत हलकेच हसला. माझा फोन करणं तुम्हाला वाईट वाटलं का? कियारा हसतच म्हणाली, नाही, मला तर खूप बरं वाटलं. सुशांताने पुन्हा विचारलं, किती बरं वाटलं? कियारा थोडी लाजत स्मितली. पण त्यानंतर सुशांतचा प्रश्न ऐकून वैशूचं हृदय धडधडू लागलं. तुम्ही एकटे आहात का की कोणी तुमच्यासोबत आहे? कियारा सहजच म्हणाली, हो वैशू आहे. आम्ही दोघे एकाच रूममध्ये झोपतो. पण बोला ना, ती माझी भाची आहे. माझं सगळंच आहे. मी तिच्यापासून काही लपवत नाही. सुशांत क्षणभर शांत झाला आणि म्हणाला, छान आहे. पण काही गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे त्या सिक्रेट असतील. वैशूच्या अंगावर काटा आला. तिला जाणवलं सुशांत कियाराशी फ्लर्ट करण्याच्या तयारीत आहे. कियारा हलकीशी घाबरली. हो हो. सुशांत हसत म्हणाला, काय झालं? तुम्ही आत्ताच घाबरलात? मी तर अजून नीट बोलायलाही सुरुवात केलेली नाही. कियारा नर्वस होती. वैशूला सुशांतबद्दल प्रचंड राग आला. तो नाटकच करत होता. सुशांत पुढे म्हणाला, कियारा, मला तुमच्याशी एकांतात बोलायचं आहे. तुम्ही अशा जागी जा जिथे फक्त तुम्हीच असाल. वैशूचा संयम सुटला. ती लगेच मध्येच म्हणाली, कियारा, तुला आई बोलवतेय. मला आत्ता त्यांचा आवाज ऐकू आला. तिने खोटं सांगितलं होतं. कियाराने लगेच फोन कट केला आणि म्हणाली, ताई बोलवतायत. वैशू शांतपणे मान डोलावते. कियारा रूम बाहेर गेली तेवढ्यात वैशूने पटकन सुशांतला कॉल केला. पहिल्याच बेलवर त्याने फोन उचलला. वैशूचा आवाज थरथरत होता. पहा, बदला घ्यायचा असेल तर माझ्याशी घ्या. माझ्या कियाराचा यात काही दोष नाही. तिच्यासोबत हा खेळ खेळू नका प्लीज. सुशांत थंड पण निर्दयी स्वरात म्हणाला, आता समजलं का वेदना म्हणजे काय? अजून तर ही सुरुवात आहे वैशू. पुढे काय करतोय ते बघत जा. बरं, तू झोप. पण आजची रात्र मी तुझ्या कियाराची झोप उडवणार आहे. गुड बाय. तो फोन कट करून बसला. वैशू घाबरून थिजली. कियाराचा फोन पलंगावरच ठेवलेला होता. वैशूने पटकन सिम हलवून फोनच बंद करून टाकला. थोड्या वेळाने कियारा परत रूममध्ये आली. वैशू, ताईचा रूम तर बंद आहे, त्या तर झोपल्या आहेत. वैशू हलकेच म्हणाली,
हो, पण मला वाटलं त्याने तुला हाक मारली. कदाचित माझे कान वाजले असतील. कियारा हसत म्हणाली, असू देत. झोपूया? ती फोन उचलून साईड टेबलावर ठेवते आणि आडवी झाली. मी तर सुशांतला बोरिंग माणूस समजत होते, पण हा तर खास रोमॅन्टिक वाटतोय. काय सिक्रेट बोलायचं याला कोण जाणे. वैशू घाईघाईने म्हणाले, कियारा प्लीज, त्याच्याशी फोनवर बोलू नको. लग्नाआधी असं करणं बरं दिसत नाही. कियारा थोडी विचारात पडली. हो खरंय, पण आजकाल मुलगी असे शॉक ठेवतात. माझ्या बऱ्याच मैत्रिणींच्या मंगेतरही त्यांच्याशी फोनवर बोलायचे. वैशू हत्ताने म्हणाली, हो पण तुम्ही नाही बोलणार. त्याला सरळ नकार दे. कियारा हसून म्हणाली, ओके, पाहूया, आता झोपूया. उद्या मला ताईसोबत फर्निचर निवडायला जायचंय. वैशूला ठाऊक नव्हतं की कियारा सुशांतशी फोनवर खरंच बोलायची की नाही, पण तिच्या समोर मात्र ती बोलली नव्हती. रात्री फोन बंद करून ती झोपत असे. जसा लग्नाचा दिवस जवळ येत होता, वैशूचं मन घाबरून जायचं. लग्नाआधी 3 दिवस सुशांतचा लहान भाऊ कियाराला भेटायला आला. तो खूपच मोकळ्या स्वभावाचा होता. तो कियाराशी अगदी बेधडक बोलत राहिला, जणू आधीपासूनची ओळख आहे. वैशू मुद्दाम रूमच्या बाहेरच राहिली. तो जाईपर्यंत आत शिरलीच नाही. ती कोणत्याही नव्या त्रासात अडकू इच्छित नव्हती. मेहंदीच्या आधीच्या दिवशी सुशांतचा फोन वैशूला आला. म्हणाला, उद्या मेहंदी आहे. मी ती धूमधडाक्यात पार पाडेन. पण ज्या दिवशी वरात येईन त्या दिवशी मी वरात घेऊन येणारच नाही. माझं नाटक तिथेच संपेल. वैशू घाबरून म्हणाली, तुम्ही असं करू शकत नाही. बघा, माझ्या कियाराची खूप बदनामी होईल. सुशांत थंड स्वरात म्हणाला, सगळं तुझ्या हातात आहे वैशू. तू हवं तर वरात येईलही, लग्नही होईल आणि तुझ्या कियाराची इज्जतही वाचेल. पण हे सगळं तेव्हाच होईल जेव्हा तुझी इच्छा असेल. वैशू घाबरून विचारते, मला तर तेच हवं आहे, पण कसं? सुशांत हसून उत्तरला, ठीक आहे, मग जितक्या लवकर शक्य आहे कोर्टात पोहोच. तिथे निर्णय होईल. त्याचं उत्तर ऐकून वैशू थक्क झाली. कोर्ट का? तिने अचंबित होत विचारलं. सुशांतचा पुढचा शब्द ऐकून तिच्या पायाखालची जमीन सरकली होती. तो म्हणाला, आपलं लग्न होणार. वैशू थिजून गेली. तिने थरथरत विचारलं, तुम्ही शुद्धीत आहात ना? काय बोलताय तुम्ही? सुशांतच्या डोळ्यात विचित्र कठोरता होती. तो म्हणाला, तुझ्या मावशीशी मी तेव्हाच लग्न करीन जेव्हा तू माझ्याशी आधी कोर्ट मॅरेज करशील. नाहीतर मी निघून जाईन आणि बदनाम तुझी मावशी होईल. मग तिच्याशी लग्न करायला कोणीही तयार होणार नाही. वेळ नाही तुझ्याकडे. विचार करायचा नाही. आत्ताच ठरव, लग्न करायचं की तुझ्या मावशीच्या बरबादीचा तमाशा पाहायचा. मी तुला इथे फक्त 1 तासाची मोकळीक देतो. त्यानंतर मी निघून जाईन आणि मग जे होईल त्याची जबाबदारी तुझ्यावर असेल. वैशू रडतच म्हणाली, नाही, नाही सुशांत, प्लीज. पण त्याने फोन कट करून टाकला. वैशूच्या डोळ्यांतून धारा फुटल्या. त्याने तिला एका विचित्र कसोटीत टाकलं होतं. तिच्या हातपायांवर थंडी पसरली होती. एखाद्या मुलीची वरात निघून जाणं म्हणजे फार मोठी बदनामी होती. तिच्याकडे विचार करायला वेळच नव्हता. तिने कुणालाही काही न सांगता घर सोडलं आणि थेट कोर्टात गेली. तिथे सुशांत आधीच उभा होता. तिला पाहून तो पुढे आला. वैशूने हात जोडले. प्लीज असं करू नका. मला माफ करा. मी तुमच्याशी लग्न करू शकत नाही. ती माझी मावशी आहे. तुम्ही असं कसं हे लग्न करू शकता? हे योग्य नाही. सुशांत शांतपणे म्हणाला, ती तुझी सख्खी मावशी नाहीये हे मला ठाऊक आहे आणि इथे तमाशा करायचा प्रयत्न करू नकोस. मी असा तमाशा करेन की तुझी कल्पनाही होणार नाही. डोळे पुस आणि वकिलासमोर कुठलंही नाटक करू नकोस. वैशू हतबल झाली. डोळ्यातले अश्रू पुसून ती त्याच्यासोबत वकिलाच्या टेबलापर्यंत गेली. काही साक्षीदारांच्या उपस्थितीत तिचं आणि सुशांतचं लग्न पार पडलं. सही करताना तिचे हात थरथरत होते, पण तिच्याकडे पर्याय नव्हता. वकिलाच्या खोलीतून बाहेर येताच सुशांतने तिचा हात पकडला आणि गाडीपर्यंत ओढून नेलं. बस गाडीत, तो म्हणाला. वैशू घाबरून म्हणाली, नाही, माझा हात सोडा. लग्न झालं ते मी केलं. आता मला सोडा. सुशांत कटाक्ष टाकत म्हणाला, खेळ तर तूच सुरू केला होतास. काय म्हणाली होतीस तू? मी लग्नाला नकार दिला तरी तू कधीच माझी होऊ शकत नाहीस. पण बघ, आज तू माझी झालीस, माझी बायको झालीस. त्याच्या या शब्दांनी वैशूचं मन विदीर्ण झालं. ती ओरडली, याचा अर्थ काय? तुम्ही तर म्हणत होतात की कियाराशी. सुशांत थंडपणे म्हणाला, तुझ्या कियाराशी मी कधीच लग्न करणार नाही. आता घरी जा आणि सगळ्यांना खरं सांग. आणि जर हवं असेल तर 2 दिवसांनी मी वरात घेऊनही येईल. नाहीतर तुझी मर्जी. वैशू हादरली. तुम्ही मला खोटं सांगितलं? खोटं बोलून माझ्याशी लग्न केलं? मी माझ्या स्वतःच्या मावशीच्या आनंदाची खुनी झाले. मी स्वतःचं आयुष्य संपवेन. सुशांत फारच चालाक होता. त्याने मुद्दाम हा डाव रचला होता. त्याला ठाऊक होतं की जर तो लग्नाच्या वेळी नकार देईल तर वैशू त्याला कधी स्वीकारणार नाही. म्हणून त्याने वेळ काढला आणि लग्नाच्या अगदी वेळी तिला दबावाखाली आणून लग्न केलं.
आता वैशू फसली होती. ती रडत होती, थरथरत होती. काही वेळाने तिच्या दारावर टकटक झाली. वैशू, वैशू दार उघड. गजब झाला आहे. दार उघडताना तिचं हृदय थरथरत होतं. तिने अश्रू पुसले आणि दार उघडलं. तिची आई तिथे उभी होती, डोळ्यांतून पाणी वाहत होतं. ती रडत म्हणाली, माझ्या बहिणीच्या सुखाला डोळा लागला ग बाई. सुशांत, सुशांत. ते ऐकून वैशूला पुन्हा एकदा जीव भांड्यात पडला. आता सुशांतला पुढे काय झालं आहे ते पहा आपल्या या कथेच्या पुढच्या भागामध्ये. पण तोपर्यंत हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.